पुण्यात गेल्या 2 दिवसांपासून होणाऱ्या पावसामुळे पुणेकरांना नाहक त्रास सहन करायला लागतोय आणि त्याच्याच विरोधात आपण जर बघितलं तर आता मनसे जे आहे ते त्यांच्या पद्धतीने म्हणजेच मनसेच्या स्टाईलने पुणे महानगरपालिकेच्या विरोधात आंदोलन करतायत। आपण जर माझ्या मागे बघितलं तर हे सगळे मनसेचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी येऊन पालिकेच्या विरोधात घोषणाबाजी देताना पाहायला मिळत आहेत। खरं तर मनसेने ही खुद्द एक नाव देखील आणलेली आहे की ज्याच्यामुळे खरं तर पालिका प्रशासनाला जाग देखील यावी। शहराध्यक्ष साईनाथ बाबर आहेत, काय सांगाल? नेहमीप्रमाणे एक वेगळं आंदोलन तुम्ही करताय। पुणे शहरामध्ये जी पूर परिस्थिती आहे, म्हणजे रस्त्यांवर नदी नाल्यांसारखं पाणी वाहतंय आणि ज्या पद्धतीने महापालिका प्रशासनाने नियोजन करणं गरजेचं आहे, पावसाळ्यापूर्वीचं नाले साफसफाई असेल किंवा पावसाळी लाईन साफसफाई असेल ते केली नाही आणि ज्या ठिकाणी केली तिथला गाळ तिथल्या तिथंच टाकून त्या ठेकेदाराच्या खिशामध्ये पैसे घालण्याचं काम केलेलं आहे। खरं तर पुणेकरांना प्रचंड त्रास या पावसामुळे होतोय आणि महापालिका प्रशासन काम करत आहे। आम्ही त्यांना मुदत दिलेली आहे की लवकरात लवकर हे काम व्हावं, भविष्यामध्ये याच्यापेक्षा मोठा तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करू। पण पावसाळ्याची कामं हे जनरली जानेवारी किंवा डिसेंबरपासून सुरू होतात, ती कामं कुठेही दिसलेली नाही आहेत आणि त्याचाच परिणाम आहे का? त्यांना विचारायलाच कोण नाही ना, प्रशासनाला विचारणारं कोण नाही, त्यांचं ऑडिट करणारं कोण नाही आहे, त्यामुळे ते गाफील आहेत। बघा तुम्हाला एक उदाहरण देतो, आता आमच्या साईनाथ बाबांनी सांगितल्याप्रमाणे की पुणे शहरामध्ये नाले सफाई केली पाहिजे, ते न करता कालपर्यंत 24/7च्या लाईन्स टाकण्याची खुदाई चालू आहे। म्हणजे याचा अर्थ याच्यावर कुणीही कुणाचंही नियंत्रण नाही केलं। म्हणून आम्ही महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने पुणेकरांसाठी आंदोलन आहे की भविष्यात पुणेकरांना 2-2, 3-3 तास ट्रॅफिकमध्ये थांबावं लागतं, पाणी एवढं वाढतं 2-2, 3-3 तास थांबवतं, ते थांबू नये म्हणून आज आम्ही बोट आणली की या बोटच्या स्वरूपात त्यांनी बोट द्यावात। पुणेकरांना बजेट 10,000 कोटीचं बजेट आहे, त्यात बोट द्यावीत। काय म्हणून ते करा साईनाथनी सांगितल्याप्रमाणे की सपोज 8-10 दिवसात त्यांनी हे नाही केलं तर पुणे शहरातले जेवढे नाले आहेत तिथला सगळा गाळ काढला जाईल, आयुक्तांच्या कार्यालयात टाकला जाईल आणि महाराष्ट्र निर्माण सेना अतिशय तीव्र आणि मोठ्या स्वरूपात या ठिकाणी आंदोलन करण्याच्या मूडमध्ये आहे। शहरातल्या उपनगर भागात आधी पाणी साठायचं, मात्र आता मध्यवर्ती भागात म्हणजे कोथरूड डेक्कन या ठिकाणी देखील पाणी साठतंय। हीच नाव तुम्ही भेट द्याल का याच्यानंतर जर कामं नाही झाली? नाही, नाव भेट नाही देणार। इतर ज्या काही गोष्टी भेट देतो आम्ही मनसेच्या पद्धतीने, त्या तशा भेट या अधिकाऱ्यांना नक्की भेटतील, कारण हे पुणेकरांच्या जीवाशी खेळतात। म्हणजे तुम्ही बघितलं तर मागच्या वर्षी सुद्धा एक युवक पावसाळ्यातच डोक्यावर फांदी पडून गेला, काल परवा एक युवक असाच गेलाय। म्हणजे महानगरपालिका नक्की काय करते याचा विचार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला पाहिजे। तुम्ही पुणेकरांच्या जीवाशी खेळताय आणि अशा पद्धतीने तुम्ही पुणेकरांच्या जीवाशी खेळणार असाल तर तुमची गाठ मनसेची आहे आणि मनसेचा तडाखा काय असतो हे पुणे महानगरपालिकेच्या बऱ्याचशा अधिकाऱ्यांना माहिती आहे। आपण बघू शकतो की मनसेकडनं आंदोलन करण्यात येत आहे आणि जर पावसाळ्याचे कामं जर वेळेत झाले नाहीत तर पुन्हा एकदा मनसेच्या स्टाईलनेच आयुक्तांच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसैनिकांनी दिलाय। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।